खूपच आहे. आज या ठिकाणी सातारा तालुका ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि सर्व महिला वर्ग, प्रथमतः डबेवाडीकरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुमच्या ह्या गावातून मिळाला. ह्या गावाच्या बाबतीत एवढं सांगेल की अंतर्गत रस्ते जे बऱ्यापैकी होते ते महाराज साहेबांच्या माध्यमातून झाले. चांगल्या प्रकारची कामं आज या ठिकाणी गावातील होत आहेत. आता इथं जे उमाताई वगैरे सगळे आता महिला आमच्या इथं हा आमचा गट महिलांचा ह्या सगळ्या उपस्थित आहेत. एवढं सांगतो की विरोधकांच्या मार्फत असा प्रचार चाललाय की जर मतदान नाही केलं तर लाडकी बहीण योजना बंद केली जाणार. हा उमेदवार आता एकनाथ शिंदेचा जावा आहे का ह्यो कोण आहे मलाच कळलं नाही. मग ह्याला कमी जास्त झालं म्हणून महाराष्ट्र शासनाची आपा योजना लाडकी बहीण योजना बंद पडणार. ही योजना महायुती सरकारची, एकट्या कोणाची नाही. त्यात राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी आहे, तिघांची मिळून ती लाडकी बहीण योजना आपण सुरू केलेली आहे. पण त्या बाबतीत विरोधक काही ऑटोवर उतरून ह्या ठिकाणी वेगळं सांगतात की बाबा योजना बंद होईल. पण मी एकच सांगेन की हे दोन आपले जे उमेदवार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि दोन्ही महाराजांच्या उमेदवार आहेत आणि दोघांनी मिळून बसून हा उमेदवार आम्ही दोन्ही फायनल केले. आपल्या गटातले तिन्ही आणि या बैठकीला मी होतो, जे उमेदवार असते ते तिघांनी म्हणून फायनल केलं. जर असं वेगळं काय असतं तर एखाद तरी मेळावा उदयन महाराज साहेबांचा झाला असता, काटकर तात्यांचा झाला असता की बाबा हे शिवसेनेची माणसं आहेत ते आमचे उमेदवार आहेत. असं काही नाही, चुकीचे गैरसमज पसरवले जातात. तर माझं डबेवाडीकरांना एकच विनंती आहे की महिलांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद ह्या गावात नेहमीच 100% मला असतो, महाराजांच्या पाठीचा असतो, दोन्ही महाराजांच्या बाबत. येणारे इलेक्शन तुम्ही महिलांनी सर्व युवकांनी आता इथं पुढं हातात घेतलं पाहिजे. आम्ही तू आहे, बाकी सगळे